2004-05 साली आपल्याकडे 37% पॉवर्टी होती आणि ती 11-12 साली 22% आली आहे. सो देर इज क्वाईट अ गुड पॉवर्टी रिडक्शन मनमोहन सिंगांच्या वेळेला. 5 कोटी लोक ही मॅन्युफॅक्चरिंग मधून पुन्हा घरी गेलेली आहेत टू जॉईन ॲज फॅमिली लेबर वेअर दे आर आयदर अनपेड और अंडरपेड. अनएम्प्लॉयमेंट तर एकीकडे वाढते आहे, रिअल वेजेस स्टॅग्नेट होत आहेत. मग 5% येईल का आपला पॉवर्टी रेशो? इट सीम्स अ लिटल टू मच. डिमॉनिटायझेशन वॉज अ बॅड आयडिया. पिरियड. म्हणजे त्याचा काही त्याला आर्ग्युमेंटच नाही आहे. राईट, इट वॉज अ बॅड आयडिया. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना मी समज माझा इन्कम अंडरकोट करते आहे तर जीएसटी रिटर्नशी तो तादात्म्य नसेल त्याचं तर तुम्ही पकडले जाता. भारत वेगानं वाढतोय पण त्याची के शेप रिकव्हरी होते. श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय, गरीब अधिक गरीब होतोय. आणि मग असा डेटा किंवा आता नीती आयोगाचा रिपोर्ट आला, आम्ही त्याच्यावर दुसरा एक एपिसोड केला की एवढेच गरीब उरले काय, 5% गरीब उरले आणि बाकीचे मध्यम वर्गाकडे गेले. तर काय आहे गरिबी आणि इनइक्वॅलिटी, की माझी पण ग्रोथ झाली, मी 100 रुपये 150 रुपये कमावतो पण दुसरा एक व्यक्ती 1000 रुपयाचे 5000 कमावतो म्हणून मग माझी जेलसी वाढती. असं काही झालंय का? गरिबी आणि असमानता, म्हणजे पॉवर्टी इनइक्वालिटी हे दोन्ही क्लिष्ट विषय आहेत बरं का डेटामधून पकडण्याकरता. मी आधी माझं क्लिअरली मत सांगते आणि मग आय विल टेक यू थ्रू हाऊ वन कॅन लुक ॲट डेटा. पॉवर्टी निश्चित रूपाने कमी झाली आहे पण 5%हून कमी झाली आहे का हो मला माहिती नाही. ओके, त्याच्यावरतीच तर वादळ आहे ना, कारण नीती आयोगाचे CEO म्हणाले की 5%हून कमी झाले, तर ह्याच्यावरती सगळं वादळ उठलंय. तर आपण जरासं थोडंसं बघूया की पॉवर्टी एस्टिमेट्स कसे कसे येत गेले भारतामध्ये आणि काय नेमका हा विषय आहे. आपल्याकडे ना अगदी पहिला, म्हणजे हे उगाच जरा तुमच्या प्रेक्षकांनाही एक वेगळं काहीतरी ऐकायला मिळावं म्हणून सांगते की अगदी पहिला जो पॉवर्टी एस्टिमेट केला तो इंटरेस्टिंगली दादाभाई नौरोजींनी जे पुस्तक लिहिलं होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल, त्याच्यामध्ये दादाभाईंनी एक पॉवर्टी एस्टिमेट त्या काळात काढला होता. तर त्यांचं असं मत होतं की 16 ते 35 रुपये ज्या भारतीयाकडे नाहीत तर तो गरीब आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक मिनिमम, त्यांनी एक कन्झम्पशन बास्केट घेतलं होतं. तेव्हा हे ना शब्द नव्हते प्रचलित, कन्झम्पशन बास्केट अँड ऑल ऑफ दॅट, पण त्यांनी एक बास्केटच घेतलं होतं की पोळी भाजी डाळ काही नॉनव्हेज आयटम्स वगैरे असं घेऊन. तर तेव्हा त्यांनी एक पहिली पॉवर्टी लाईन जी मांडली होती ही काहीतरी 1860 की काहीतरी सालची आहे की 16 ते 35 रुपये पहिली पॉवर्टी लाईन आली. त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स भारतामध्ये अगदी सिस्टमॅटिक पॉवर्टी मोजण्याचं काम कोणी केलं तर ते दांडेकर आणि रथांनी केलं 1970sच्या काळामध्ये. आणि दांडेकरांनी तेव्हा एक अगदी वेगळा असा थॉट आणला की पॉवर्टी लाईन डिफाईन करताना 2500 कॅलरीजचा त्यांनी एक ते प्रमाण आणलं की 2500 कॅलरीज कन्झ्युम करण्या इतपतही तुमच्याकडे इन्कम नसला तर यू आर पुअर. आता मला ना इथे हे स्लाइटली टेक्निकल पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे की पॉवर्टी लाईन जी असते ना ती अशी असते की 2500 कॅलरी तुम्हाला खाता येत आहेत का नाही का तर यू आर पुअर, ही पॉवर्टी लाईन झाली. पण त्याचा हेडकाउंट रेशिओ जो असतो की असे किती लोक आहेत हो जे या पॉवर्टी लाईनच्या खालती आहेत, हा एक वेगळा मुद्दा आहे बरं का. काउंटिंग इज डिफरंट. ओके, लाईन कशी असावी हा वेगळा मुद्दा आहे आणि त्या लाईन प्रमाणे काउंट करणं हा दुसरा मुद्दा झाला. राईट, तुम्हाला येत आहे ना लक्षात. तर ह्यांनी काय मांडलं दांडेकरांनी 70 साली की 2500 कॅलरीचं त्यांनी एक प्रमाण दिलं की दिस इज द पॉवर्टी लाईन. एस्टिमेट कसं करायचं तर NSSO जो आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, तर त्यांच्या खाली जे सर्व्हेज होतात आणि त्याच्यामध्ये मंथली काय कन्झम्पशन सर्व्हेज जे होतात तर त्या कन्झम्पशन सर्व्हेमधून आपल्या लक्षात येतं की कोण काय काय कन्झ्युम करतं. मग त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं की अशी किती लोक आहेत जे एवढ्या कॅलरीज कन्झ्युम करत नाहीत. मग दॅट बिकम्स द पॉवर्टी रेशिओ. सो पॉवर्टी स्टॅटिस्टिक्स मांडताना यू नीड अ पॉवर्टी लाईन आणि यू ऑल्सो नीड NSSOनी दिलेले जे त्यांचे कन्झम्पशन सर्व्हेजचे एस्टिमेट्स आहेत तर ते दोन्ही एकत्र केलं की आपल्याला रेशिओ किती आहे ह्याच्याकडे आपल्याला जाता येतं. सध्या जो मुद्दा खळबळ सगळी उठली आहे ना ही ह्या दोन गोष्टींना मॅच होत नाहीयेत म्हणूनच उठलेली आहे. लेट मी एलॅबोरेट. दांडेकरांच्या नंतर अलग कमिटी होती, 1-2 कमिट्या त्याच्यानंतर झाल्या आणि मग फायनली आपण येतो तेंडुलकर कमिटीकडे जी एवढ्यातली आणि चर्चा चालू आहे आणि नावाजलेली कमिटी आहे. तर तेंडुलकर सरांनी जेव्हा पॉवर्टी बास्केट कशी असावी म्हणजे कन्झम्पशन बास्केट काय आहे पॉवर्टी लाईन एस्टिमेशन करता तर त्यांनी सांगितलं इट्स नॉट ओनली फूड. नुसतं 2500 कॅलरीजचं प्रमाण नाहीये तर क्लोदिंग, एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्याला मिळत नाहीत तो गरीब आहे. ओके, सो पॉवर्टी लाईनचं त्यांनी एकतर कन्झम्पशन बास्केट त्यांनी डिफाईन केलं. त्यांच्या आधीच्या ज्या कमिटी होत्या ना त्यांनी स्टेट लेवलला वेगळे वेगळे डेफिनेशन्स दिले होते पण ह्यांनी ते कन्सॉलिडेट केलंय बऱ्यापैकी. तर त्यामुळे तेंडुलकर सरांचं एक कन्झम्पशन बास्केट आपल्याला त्यांनी मुख्य म्हणजे दिली आणि रेशिओ
की किती जण ह्या बास्केट कन्झ्युम करू शकत नाहीयेत, हा ॲज युजल त्यांनी NSSO कडून तो डेटा घेतला. पॉवर्टी लाईन काय होती तर त्यांनी रुरल आणि अर्बन वेगळ्या वेगळ्या लाईन्स दिल्यात. तर 4-5 साली, थोडंसं मी अगदी डेसिमल्समध्ये नेत नाही तुम्हाला, पण 445 रुपये रुरल एरियाजमध्ये पॉवर्टी लाईन डिफाईन केली गेली, 445, आणि 816 रुपये अर्बन एरियाजमध्ये पॉवर्टी लाईन डिफाईन केली गेली. दिस इज मंथली इन्कम. ओके. आणि हीच लाईन त्यांनी जेव्हा म्हणजे ही 4-5ची लाईन झाली, आय एम सॉरी, 445 वॉज रुरल आणि 578 वॉज अर्बन. ओके. त्याच्यानंतर 11-12 साली त्यांनी ही लाईन रिवॅम्प केली, कारण ऑब्व्हियसली मध्ये इन्फ्लेशन येऊन गेलंय. तर 4-5 आणि 11-12 मध्ये त्यांनी पॉवर्टी लाईन कशी डिफाईन केली, तर 11-12 सालची पॉवर्टी लाईन अगदी आता ठळक आहे जनमानसामध्ये, 816 रुपये रुरल आणि 1000 रुपये अर्बन. 30 रुपये तुम्हाला दिवसाचे आहेत का, हा इकडून आकडा येतोय. ओके. दिस इज द पॉवर्टी लाईन डेफिनेशन. ओके. आणि तेव्हा त्यांनी NSSOचा जो डेटा वापरला 4-5 साली आणि 11-12 साली, त्याच्या बेसिसवर त्यांनी असं सांगितलं 4-5 साली आपल्याकडे 37% पॉवर्टी होती आणि ती 11-12 साली 22% आली आहे. सो देर इज क्वाईट अ गुड पॉवर्टी रिडक्शन मनमोहन सिंगांच्या वेळेला. ओके. म्हणजे 38%वरून 22%, 16% आपण कमी केलेली आहे. किती काळामध्ये? साधारण 7-8 वर्षांमध्ये. व्हेरी व्हेरी गुड लेवल ऑफ रिडक्शन, राईट. आता मध्ये 17-18 साली पण हा कन्झम्पशन सर्वे झाला, HCES म्हणजे हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे, जो NSSOनी केला, पण त्याचा डेटा बाहेर आला नाही वेगवेगळ्या कारणांकरता. ओके. आता तुम्ही कुठल्या पॉलिटिकल बाजूला ह्याच्यावरती तुमचं ठरतं की तुम्ही हे कसंही इव्हेंट परसिव्ह, आपण त्याच्यात पडूयाच नको. 17-18 सालचा डेटा आपल्याकडे नाहीये, मी एवढंच आता म्हणते. फाईन. सो आता तो जो लेटेस्ट HCES झाला NSSOनी केलेला, तो सडनली आता बाहेर आला. तो 22-23 जून 22 ते जुलै 23 असा तो केला गेला आणि त्याचे नंबर्स आता बाहेर आलेले आहेत. ओके. आता SBI रिसर्चनी काय केलं, नीती आयोगनी काय केलं ते पण सांगते, पण SBI रिसर्चनी काय केलं ते म्हणाले तेंडुलकरांची पॉवर्टी लाईन काय होती 11-12 साली, 816 रुरल आणि 1000 रुपये अर्बन. ओके. त्याच्यावर आपण इन्फ्लेशन लावत जाऊ आणि ती लाईन आजवर आणू. मेथॉडॉलॉजिकली इट्स नॉट सच अ बॅड आयडिया टू डू. सो SBI रिसर्चनी एक रिपोर्ट काढला ज्याच्यामध्ये ते म्हणाले ओके, नवीन पॉवर्टी लाईन ही आहे. आणि आता ते NSSO कडे गेले आणि म्हणाले की दाखवा तुमचा कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा डेटा. आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचरच्या डेटा, ती जी लाईन त्यांनी काढली ती आता 1622 रुपये आणि 1922 रुपये अशी झाली रुरल आणि अर्बन. आणि आता ते म्हणाले की HCESचा डेटा मी बघतो आणि आता मी ठरवतो की किती पॉवर्टी रेशिओ, आणि त्यांनी सांगितलं की 4.5 to 5.5% मध्ये पॉवर्टी रेशिओ आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तेंडुलकर लाईनच पुढे आणलेली आहे, पण माणसाचं कन्झम्पशन पण बदललंय ना. तेंडुलकरांच्या वेळेला जे बास्केट होतं 11-12 मध्ये, त्याच्यामध्ये अन्नाचे आयटम्स होते, क्लोदिंग होतं, एज्युकेशन होतं. अहो पण आज मोबाईल फोन आहे प्रत्येकाकडे, कन्व्हेयन्स आहे, फ्युएल्स आहेत, कुकिंग फ्युएल म्हणा, ट्रॅव्हलिंग फ्युएल म्हणा, व्हॉट एव्हर इट इज. तर तुम्ही ती लाईन ज्या बास्केटवरती होती तीच अशी 10 वर्ष पुढे आणू शकता का विदाउट रेकग्नायझिंग की समाज बदललाय. दिस इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. आणि सेकंड फार महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जो HCES झाला ह्याच्यामध्ये NSSOनी मेथॉडॉलॉजी बदलली. तो कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हे करण्याची मेथॉडॉलॉजी NSSOनी बदलली. तर त्याच्यामध्ये काय काय बदल आले आता ते खूपच म्हणजे किचकट आहे, फार तुम्हाला त्याच्यात नेत नाही, पण बेसिकली तुम्हाला सांगते की आक्षेप असा आहे की आता NSSO अशा लोकांकडून सॅम्पल करतं किंवा अशा पद्धतीनं सॅम्पल करतं ज्याच्यामुळे कन्झम्पशन एक्सपेंडिचर जास्तीच लोक सांगतात. ओके. सो ह्या दोन्ही, त्यामुळे ऍक्च्युअल पॉवर्टी इज मोर दॅन 5.5%. दिस डेटा इज मास्किंग द पॉवर्टी. सो एकीकडे ह्याच्यावरती आता सध्या प्रचंड वादळ आहेच आहे की पॉवर्टी मग रिड्यूस झाली का, कारण तेंडुलकर सरांनी जे दिलंय आपल्याला 11-12 मध्ये 22% पॉवर्टी आहे. ओके. त्याच्यावरती आज 22 साली म्हणजे एक डिकेड नंतर आपण सिरियसली 5%ला आलोय का, आय डोंट नो. ओके. मी अजून एक ह्याला आधार घेते. वर्ल्ड बँकनी 18-19 साली एक सर्वे रिलीज केला होता पॉवर्टीचा. त्याच्यातही आक्षेप आहेत बरं का, म्हणजे ऍक्च्युली ते गोल्ड स्टँडर्ड आहेत पॉवर्टी मेजरमेंटसाठी, पण त्यांच्या पण मेथॉडॉलॉजीवर ते अनन्य आक्षेप आहेत. पण त्यांचं असं 19 साली म्हणणं होतं की भारतात पॉवर्टी साधारण 12-13% असावी. डबल डिजिट्स, नॉट सिंगल डिजिट. हे 19 सालचे. ओके.
23 साली मी तुम्हाला सांगितलं SBI रिसर्च म्हणतोय 4.5 to 5.5%. नीती आयोगाच्या CEO सरांनी तेच केलं की त्यांनी ती 30 रुपयाची लाईन पुढे घेतली आणि त्यांनी तो एस्टिमेट मांडला. अजून एक जो एस्टिमेट आहे जो खेळतोय पॉवर्टीचा तो ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असा एक आहे GMPI. आता हा जो GMPI आहे ह्याच्यामध्ये 10 वेगळे इंडिकेटर्स असतात आणि हा GMPIचा रिपोर्ट असं म्हणत होता की भारताने उत्कृष्ट काम केलं मनमोहन सिंगांच्या वेळेला इन रिडक्शन ऑफ पॉवर्टी, जे तेंडुलकरांच्या रिपोर्टमध्ये पण आपल्याला दिसतच आहे. ओके, आता नीती आयोगने काय केलं की हा GMPI घेऊन त्याचा एक नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स केलाय. ग्लोबल इंडेक्स जो आहे त्याच्यात 10 इंडिकेटर्स आहेत, यांनी काय केलंय 2 एक्स्ट्रा इंडिकेटर लावलेत, 12 इंडिकेटर आहेत. त्यामुळे आपला जो नॅशनल MPI आहे NMPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तो ऍक्च्युअली कम्पेरेबलच नाहीये GMPI बरोबर. ओके, GMPI सेइंग की भारतात पॉवर्टी कमी झाली, यांनी नॅशनल इंडेक्स केला, तो 12 इंडिकेटर्स घेऊन केला. 2 एक्स्ट्रा इंडिकेटर्स कुठले घेतले तर ऍक्सेस टू क्लीन फ्युएल, आता आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये रॉकिंगच परफॉर्मन्स आहे. दुसरा कुठला घेतला इंडिकेटर तर 4 वेळा तरी निदान, जी गर्भवती महिला आहे तिला 4 वेळा तरी निदान अँटीनेटल व्हिजिट्स ती करू शकते का प्रायमरी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्समध्ये PHCs मध्ये. आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना तर जे कॉमेंटेटर्स आहेत दे आर सेइंग दॅट येस यू हॅव परफॉर्म, त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला मल्टी डायमेन्शनली रिड्यूसच झालेले दिसणार आहे पॉवर्टी. ओके, एनिवे नंबर्स काय आहेत, 13-14 साली आपल्याकडे जवळजवळ 29% मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी होती असं हा रिपोर्ट म्हणतोय NMPIचा, आणि ती आता 11%वर आलेली आहे. आणि परवा FM फायनान्स मिनिस्टरनी असं स्टेटमेंट केलं की 24.82 कोटी लोक ही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून बाहेर आलेली आहेत. ओके, ह्या सगळ्याच्या म्हणजे बेसिकली हे तेंडुलकर लाईन आणि आत्ताच्या HCS डेटाच्या बेसिसवरती का होईना, वर्ल्ड बँकचे रिपोर्ट्स बघताना का होईना, किंवा NMPI हावेवर फ्लॉड इट इज NMPIचा डेटा बघताना किंवा GMPIचा डेटा बघताना एक लक्षात नक्कीच येतं की डायरेक्शनली वी आर ऑन द राईट पाथ. ओके, हाऊ मच इज अ बिग क्वेश्चन, राईट? सो मला पण जरा असं वाटतं की 5% माइट बी ओव्हर डुईंग इट इन मेनी वेज. पण आता काय माहितीये का की ही मेथॉडॉलॉजी बदलली होती, त्यामुळे काही याला काळच आपल्याला द्यायला लागेल. एक्सपर्ट्स ती मेथॉडॉलॉजी त्या ह्याला कम्पॅरेबल करतील आणि मग आपल्याला ऍक्च्युअल नंबर्स मिळतील. इन द मीन वाईल बऱ्याच जणांनी जो आक्षेप म्हणजे दुसऱ्या पद्धतीने पण आक्षेप घेतला की अच्छा एवढी पॉवर्टी कमी झाली का, 5% राहिली का गरिबी आता भारतामध्ये, काय हो मग अनएम्प्लॉयमेंट कशी काय हो एवढी वाढलेली दिसते. हा पण एका लॉबीकडून आलेला आक्षेप आहे. आता काँग्रेसची जी मंडळी आहेत ते तुम्ही बघितलं तर ते CMIचा डेटा प्रचंड प्रमाणात ह्या बाबतीत फार प्रेमाने वापरतात. CMIचं काय खासियत आहे की दे आर ऑन ग्राउंड थ्रू आउट द इयर, आणि त्यांनी एक कन्झ्युमर पिरॅमिड हाऊसहोल्ड सर्व्हे CPHS म्हणून त्यांचा तो एक सर्व्हे असतो. तर दॅट इज म्हणजे UPAची मंडळी म्हणतात की त्या CPHS मध्ये आम्हाला दिसून येतो की अनएम्प्लॉयमेंट वाढली आहे. अनएम्प्लॉयमेंट वाढलीच आहे. इकॉनॉमिक सर्व्हे 22-23 मध्ये मोदी सरकारनेच हे लिहिलेलं आहे की रिअल वेजेस स्टॅग्नेट झालेली आहेत. आणि अजून एक नंबर विच इज कमिंग थ्रू इज 50 मिलियन म्हणजे 5 कोटी लोक ही मॅन्युफॅक्चरिंग मधून पुन्हा घरी गेलेली आहेत टू जॉईन एज फॅमिली लेबर वेअर दे आर आयदर अनपेड ऑर अंडरपेड. ओके, मग हा डेटा पण जेव्हा आपण बघतो किंवा अनएम्प्लॉयमेंट तर एकीकडे वाढते आहे, रिअल वेजेस स्टॅग्नेट होत आहेत, मग 5%वर येईल का आपला पॉवर्टी रेशो? इट सीम्स अ लिटल टू मच. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तसं मगाशी, आय एम कन्व्हिन्स की डायरेक्शनली आपण राईट पाथवरतीच आहोत, वेलफेअर स्कीम्समुळेही आपण राईट पाथवरती आहोत, पण 5%वर आपण प्रॉबब्ली गेलो नसावे असं माझा अंदाज आहे. पण अगेन दिस इज नॉट बेस्ड ऑन एनी वर्क. पूर्वी म्हणायचे मायबाप सरकार, तर तसंच आता झालंय का की मायबाप सरकार आहे ते तुम्हाला सगळ्या टँजिबल गुड्स देतं, त्यामुळे तुम्ही गरिबीत नाही आहात, पण तुम्ही ते स्वतःच्या पायानं नाही मिळवलेले, म्हणजे स्वतः कष्ट करून एम्प्लॉयमेंट करून नाही मिळवलेले, असं झाले का एक भाग. पण असं जरी झालेलं असलं का तर मग हाच ट्रेंड आहे का? म्हणजे मनमोहन सिंग पण समजा 100 रुपये सबसिडी द्यायचे, फक्त ते काय न्यूट्रिशन हेल्थ त्याच्यावरती असेल, मोदी पण 100च देत आहेत, फक्त LPG टॉयलेट ह्याच्यावर देत आहेत, असं असेल तर मग तीच आपली पद्धत आहे का? सो आय वुड से आता हे थोडंसं काय आहे ना, याला पॉलिटिकली पण बघायलाच लागेल. त्यावेळेची पॉलिटिकल रियालिटी काय आहे, आपल्या व्होट बँकचा स्प्लिट कसा आहे अक्रॉस डिफरंट कॉन्स्टिट्युएन्सीज, लोकांची गरज काय आहे आणि इकॉनॉमिकली काय फिजिबल आहे, ह्या 4-5 गोष्टी मिळून ती खिचडी शिजवली जाते. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यात असा काही इव्हिल डिझाईन कोणाचं नसावं की अरे पहिले आपण टँजिबल करून घेऊ.
ओके, आय रिली डोंट थिंक की असं काही ते डिझाईन असावं, किंवा आपण हेल्थ एज्युकेशनवरती जास्ती न घालता आपण सेफ्टी नेटवरती घालूया का, तर आय थिंक दिस इज अ ओके आयडिया. इट्स नॉट अ, म्हणजे हेल्थ एज्युकेशन निग्लेक्ट नाहीत केलं त्यांनी, पण दिस इज फाईन. सेफ्टी नेटवरती त्यांनी जास्ती पैसा घातला, ह्यांनी तो जास्ती टँजिबलवरती हलवला. ह्याच्यात एक मोदी डिझाईन आहे का, हे मला ना खरोखर मला पडलेला प्रश्न आहे. आय डोंट नो. आय थिंक की काही वेळेला काय असतं की क्विकली जे इकॉनॉमिकली पण आपल्याला करून घेता येईल ना, ते आपण करून घेऊया आणि एकीकडे हे चालू ठेवूया. आर्टिफिशियली सबसिडी एवढी वाढवली की गरिबी कमी होईल का? दोघंही त्यांच्या काळात तशीच सबसिडी द्यायची बऱ्यापैकी? नाही, सबसिडी देण्याचं स्वरूप पण बदललंय ना आता. म्हणजे आता डीबीटी वरती इतक्या मोठ्या लेवलवरती आणलंय ना सगळं. तर आता म्हणजे ते राजीव गांधींचं सगळ्यात युज्ड अँड अब्युज्ड स्टेटमेंट जे आहे की 10-15% आमच्या फायनल बेनिफिशरीपर्यंत पोहोचतं. तर आता मोदींच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगते, म्हणजे असा पण एक आक्षेप घेतला जातो की ते तेच स्कीम्स कंटिन्यू करतायत, की कुठे काय त्यांनी काही वेगळं केलं. त्यामुळे एक मी परवा अशी खूप UPNच्या एका मंत्र्यांनी म्हणजे नेत्यांनी अगदी कुचकट कॉमेंट पास केली होती की इज मोदी ओनली अ नेम चेंजर, ही इज नॉट अ गेम चेंजर. तर इंटरेस्टिंग कॉमेंट होती. नेम चेंज केली का? हो केली, नेम्स चेंज केली. नावांमध्ये संस्कृटाइज्ड हे त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीला धरून त्यांनी आणलेलं आहे. पण ॲट द सेम टाइम मी तुम्हाला हे सांगते बरं का, की स्कीम्स ना नुसती नावं नाही बदलली आहेत. कुठलीही स्कीम डिझाईन होते ना, ॲज अन इकॉनॉमिस्ट लेट मी टेल यू की एका स्कीममध्ये ना 2-3 पैलू असतात बरं का. एक, व्हॉट इज द गोल ऑफ द स्कीम. सेकंड, व्हॉट इज द डिझाईन ऑफ द स्कीम. थर्ड, व्हॉट इज द डिलिव्हरी ऑफ द स्कीम. ओके, तर माझं असं निरीक्षण आहे की गोल, डिझाईन अँड डिलिव्हरी टुगेदर विथ द नेम हॅज बीन चेंज्ड. गोल कसा बदलला, गोल पोस्ट बदलला का स्कीम्सचा, तर काही काहीचा बदलला. उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी जी मॅरिटाईम, नॅशनल मॅरिटाईम काहीतरी स्कीम होती, त्याच्यामध्ये पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर होता. सागरमालामध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटीवर भर दिला गेलेला आहे. इट्स नॉट जस्ट पोर्टमध्ये तुम्ही काय कराल उभं, पण लॉजिस्टिक्स हब पासून पोर्टपर्यंत हायवे आहे का, इतर जो गोष्टी ज्या लागतील आजूबाजूला त्या आहेत का, तर हा गोल बदललेला आहे. ओके, सेकंड इज डिझाईन. प्रत्येक स्कीम अनस्कीम मध्ये टेक्नॉलॉजी आणली की नाही. पूर्वी NAIS होतं, म्हणजे नॅशनल ॲग्री इन्शुरन्स स्कीम होती. आता त्याची PMFBY झालेली आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. आता मी थोडंसं फसल बीमा योजनेवर काम केलं होतं मध्ये, म्हणून थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, तुम्हाला वेगळं जरा गंमत वाटेल ऐकून म्हणून. त्याच्यामध्ये कसं आहे ना बेसिकली, की शेतकरी काय म्हणतो की बाबा इकडे पाऊस पडला नाही, माझं पीक आलं नाही, त्यामुळे माझं नुकसान झालंय. आणि त्याच्यावरती इन्शुरन्सची एक लेअर असते, इन्शुरन्स कंपनी असते, त्यांचा बरोबर उलटा तिकडे हे असतो. त्या म्हणतात असं कसं होईल, काही नाही, बरोबर यील्ड आलेलं आहे, ओके, आणि काही आमचं काही देणं नाही आहे तुम्हाला. आता बेसिकली काय आहे की हॅज द यील्ड फेल्ड ऑर नो. शेतकरी नेहमीच म्हणतो की हो मला खूप कमी उत्पन्न आलं. म्हणून बेसिक एक आम्ही निकष असा वापरतो की गेल्या 7 वर्षांमध्ये जी टॉप 5 वर्ष होती ना, त्याचा जो ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजपेक्षा कमी आलं का, तर तुला इन्शुरन्स मिळायला पाहिजे, असं त्या स्कीममध्ये एक डिझाईन आहे. ओके, हे ठीक आहे की तुला मिळायला पाहिजे. आता तो म्हणतो की अहो मला खरंच कमी मिळत आहे इकडे, मला उत्पन्न कमी झालं, मला मिळायला पाहिजे. इन्शुरन्स कंपनीला पैसे वाचवायचे असतात, ते जाम द्यायला तयार नसतात. या सगळ्यामध्ये चांदी कोणाची होते, तलाठ्याची होते. कारण तलाठ्याला काय, तो इन्शुरन्स कंपनीवाले सांगतात की कमी जास्ती आलं यील्ड, व्यवस्थित आलं यील्ड, हे लिही. ओके, यू सी देर इज लॉट ऑफ स्कोप हिअर फॉर बॅड म्हणजे करप्शनसाठी. कारण जेव्हा नुसतीच डोळ्यांनी पाहणी होणार आहे आणि माझ्या हातामध्ये कागद आहे, तर तेव्हा आय कॅन राईट एनिथिंग दॅट आय वॉन्ट, आय बिकम द किंग मेकर, राईट. तर हा ना बऱ्यापैकी सावळा गोंधळ म्हणजे होताच, आणि देर वॉज अ पोटेन्शियल की दिस माइट बिकम बिगर. टेक्नॉलॉजी काय करते, टेक्नॉलॉजीमध्ये सॅटेलाइट इमेजरी मधून ठरवा यील्ड नॉर्मल आहे की नाही. सो PMFBY ह्याच्यामध्ये इन्शुरन्सचा एलिमेंट तोच आहे, टेक्नॉलॉजीचा एलिमेंट काय आहे की यील्ड असेसमेंट इज बिंग डन विथ सॅटेलाइट इमेजरी. यानी गेम बदलतो, कारण आता सॅटेलाइट तर कोणाच्याच मालकीचं नाहीये, ते वरती फिरतंय आणि गॉड इज वॉचिंग फ्रॉम अ डिस्टन्स म्हणतात तसं ते तिकडून आपल्याला खरं काय ते सांगतंय. तर याच्यावरती खूप काम झालं PMFBY मध्ये. म्हणजे MNCFC जे आहे, महालानोबिस नॅशनल क्रॉप फोरकास्टिंग सेंटर, त्याच्यामध्ये लिटरली फिजिसिस्ट बसून की तो सॅटेलाइट इमेजरीचा डेटा, त्याचे बँड्स आम्ही सेपरेट कसे करू शकतो, क्रॉप सिग्नेचर कसं वाचू शकतो, याच्या बेसिसवर कसं ठरवूयात बुवा की क्रॉपची ग्रोथ किती झाली, याच्यावर प्रचंड काम भारतामध्ये गेल्या 7-8 वर्षांमध्ये होत आहे. सो टेक्नॉलॉजी, व्हॉट आय वॉज सेइंग इज गोल असतो
डिझाईन असतो, तर डिझाईनमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी आणलेली दिसते. आणि तिसरा भाग जो आहे ना तो डिलिव्हरीचा आहे. डिलिव्हरीचा पण भाग म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देते की बेटी बचाओ बेटी पढाओ जी स्कीम आहे राईट, त्याच्यामध्ये कसं आहे की स्कॅटर्ड इनिशिएटिव्ह होते फॉर द गर्ल चाइल्ड. ते सगळे एकत्र करून एका नोडल मिनिस्ट्रीकडे आणायचे आणि डिलिव्हरी करायचे. आणि ते पण प्रगती प्लॅटफॉर्मशी लिंक करायचं, म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच जो आम्ही म्हणतो की अनेक डिपार्टमेंट्स आहेत. तर ते कडबोळं असतं की माझं काम झाल्याशिवाय तुझं काम होऊ शकत नाही. ओके, प्रगतीचा जो पोर्टल आहे त्याच्यावरती काय होतं की प्रत्येक डिपार्टमेंटनी दिलेली कामं कुठे कुठे अडकली आहेत हे त्यांना बर्ड्स आय व्ह्यू असतो. त्यामुळे कुठलं डिपार्टमेंट कुठे काम करत नाही आणि कुठे स्कीम अडकली आहे हे त्यांना बरोबर कळतं. आता दिस हॅज इम्पॅक्टेड द डिलिव्हरी ऑफ द स्कीम. त्यामुळे फक्त नावात बदल झाला असं मला वाटत नाही. गोल डिझाईन, डिलिव्हरी, एव्हरीथिंग हॅज चेंज. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की टेक्नॉलॉजी खूप जास्ती जोरात आली. जिकडे जिकडे पॉसिबल आहे, स्पेशली पैशांच्या बाबतीत, तिकडे तिकडे डीबीटी दिलं गेलेलं आहे. अँड दॅट इज डन इन अ ट्रान्सपरंट मॅनर. याचा अर्थ असा घ्यायचा का की पैसे तेवढेच होते, फक्त ते 100तले 15 नाही 20-25 पोचायचे, त्याच्याऐवजी 70-80 पोचायला लागले. त्या जनधन आधार, मोबाईल जॅम ट्रिनिटीमुळं, कॅशलेसमुळं, डीबीटीमुळं, आणि त्याच्यामुळं मग अचानक खूप पैसे पोचतात असं वाटायला लागलं का? म्हणजे काय कॅशलेस झालं का? निश्चित रूपाने. म्हणजे मी तुम्हाला माझाच एक अनुभव शेअर करते. आम्ही ना एक भिलवाडामध्ये, राजस्थानमध्ये, तिकडे दुधाचं खूप, ते भिलवाडा मिल्क युनियनचं खूप मोठं काम आहे बरं का, BMUचं. तर त्यांनी आता काय केलंय, त्यांनी बेसिकली ह्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना तिकडे नेमलंय. आता दुधाचं एक, सॉरी म्हणजे जरा वेगळा मुद्दा आहे पण इट्स इंटरेस्टिंग अँड कनेक्ट्स टू दिस कॅशलेस थिंग. दुधामध्ये काय होतं माहितीये का, जिकडे व्हिलेज कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून दूध घेतलं जातं तेव्हापासून ते प्रोसेसिंगच्या त्यांच्या फॅक्टरी युनिटपर्यंत पोचतं. त्या मधल्या काळामध्ये त्याच्यात पाणी घालणं, ऍक्च्युअल दूध खेचून घेणं, त्याचं बॅकफुल ऑफ ट्रिक्स विच हॅपन. आणि दूध इज हायली पेरिशेबल. ओके, बरं. सेकंड थिंग असं आहे ना की 15 टँकर आले तिकडे दूध घेऊन, तर कुठल्या टँकरमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं हे पण कळायला मार्ग नाही. कारण शेवटी काय सगळं सब गोडे 12% असं म्हणून ते आतमध्ये जातं आणि मग ते खळखळून उकळवायचं. एक बॅच खराब झाली तरी बॅचला ट्रेसेबिलिटी नसायची पूर्वी. आता त्या भिलवाडा मिल्क युनियननी काय केलं, आणि अनेक दुधाच्या कंपन्यांनी हे काम केलंय बरं का. भिलवाडा मिल्क युनियननी काय केलं, ह्याच्यामध्ये स्टार्टअप सोल्युशन आणलं. स्टार्टअप सोल्युशन कसं आणलं, तर दे हॅव मेड द होल सिस्टम स्मार्ट. की तो टँकर जो आहे तो कुठल्या कुठल्या विलेज सोसायटीज कडून मिल्क उचलतो हे घेतलं जातं. त्या मिल्कची क्वांटिटी आणि क्वालिटी याचा डायरेक्ट SMS तिकडे हेडक्वार्टर्सला मिळतो की एवढी क्वांटिटी ऑफ मिल्क आहे. RFID टॅग असतो त्या टँकरवरती. त्यांनी अनस्केड्युल्ड स्टॉप घेतला किंवा वेगळ्या रूटने गेला की तिकडे तो पकडला जातो. त्यामुळे त्याला कुठेही हलता येत नाही. आणि तो जेव्हा तिकडे येतो तेव्हा तो त्याचं ते दूध होतो तेव्हा ते लगेच कम्पेअर करतात की ॲट सोर्स आणि इथे ते बॅक्टेरियल लेवलमध्ये फरक आहे का वगैरे. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग काइंड ऑफ अ सोल्युशन. हे सोल्युशन झाल्यामुळे बऱ्यापैकी दुधाचं त्यांची क्वालिटी स्ट्रीमलाईन व्हायला लागली होती. आता टिपिकली जे मिल्क युनियन्स काम करतात, कॉपरेटिव्ह मिल्क, कुठलीही कॉपरेटिव्ह सोसायटी, ते काम कसं करतात, तर एकदा ते दूध रिसीव्ह झालं आणि एकदा प्रोसेस व्हायला लागलं की ते त्या सोसायटीला तेवढा पैसा देतात. आणि ती सोसायटी त्या मेंबर्सना, ज्या बायका तिकडे येऊन दूध घागरीतून दूध घेऊन यायच्या आणि घालायच्या, त्यांना तो पैसा देत होते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा हेराफेरी व्हायची, कारण शेवटी कॅश फिरायची ना. त्यामुळे तो त्या विलेज सोसायटीचा जो सेक्रेटरी आहे आणि तो कुठेतरी किंग मेकर होऊन बसतो मधल्यामध्ये, की त्याच्याकडे अनयुज्युअल लेवल ऑफ पॉवर येते आणि मग तो ठरवतो की हिला किती द्यायचं. बरं, दुसरं काय माहितीये का, बिकॉज ऑफ इलिटरसी इन दोज एरियाज, राजस्थानमध्ये पेक्युलियर प्रॉब्लेम हा आहे की समज एखादी महिला दूध घेऊन गेली तिकडे आणि तिने त्या दिवशी 15 लिटर दूध घातलं, तर ते लगेच सॅम्पल करतात आणि त्याचं ते फॅट SNF कंटेंट वगैरे बघून तिला सांगतात की हा इतकं फॅट तुमच्या ह्या मिल्कमध्ये आणि एवढं SNF आहे, त्यामुळे हा तुमचा रेट आहे. तो लिहिला जातो, तो पेन्सिलीने लिहितात आणि नंतर तो बदलतात. हो, आलं ना लक्षात. हे खूप विचित्र कारभार आहे सगळा. म्हणजे दुधामध्ये मी म्हणते ना, मॅक्सिमम चॅलेंजेस हे क्वालिटी पकडण्यात दुधामध्ये येतात. कारण तो फॅट SNF कंटेंट आणि बदलला की तिला मिळणारा रेट बदलतो. बरं, कोणाला लक्षात राहणार आहे, 30 दिवसांनी तिला बिचारीला पैसे मिळणार. मग तो दाखवायचं या दिवशी बघा हे फॅट SNF कमी होतं म्हणून मी तुम्हाला कमी पैसे देतोय. तर बायका लुटल्या जात होत्या. खरं सांगा, बायका काय पुरुष काय लुटलेच जात होते. आणि मधल्यामध्ये तो सेक्रेटरी हा किंग पिन होऊन बसलेला होता. आता या भिलवाडा मिल्क युनियननी हा विचार केला की इफ वी आर युझिंग ॲग्रीटेक हे सगळं क्वालिटी कंट्रोल करायला, तर लेट्स गिव्ह DBT, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, त्या महिलेला देऊया. तर या ॲग्रीटेकनी आता काय मस्त काम केलं की ती जेव्हा येऊन तो त्यांचा सॅम्पलिंगचा एक मिल्क ॲनालायझर युनिट असतो, त्याच्यामध्ये जेव्हा ते दूध ओतलं जातं आणि त्याचा जो फॅट SNF येतो ना, तो तिला SMS नी येतो डायरेक्टली.
ओके, सो नाव शी हॅज अ रीडिंग ऑफ 30 days की माझं फॅट SNF किती होतं आणि त्यामुळे रेट त्या दिवशीचा काय होता, या तिन्ही गोष्टींचा तिच्याकडे रेकॉर्ड आहे, विच मेक्स यू व्हेरी पॉवरफुल ऑलरेडी. कारण मग आता ही हेराफेरी बंद झाली. दॅट्स नंबर 1. नंबर 2 इज की कॅश सोसायटीला द्यायची आणि सोसायटी मग तिला पुढे देईल. याच्याऐवजी भिलवाडा मिल्क युनियनने सांगितलं की बायकांना आम्ही डायरेक्टली देतो आता पैसे. आणि डायरेक्टली पैसे देताना त्या बायकांनी, मी त्यांना विचारलं सुद्धा की मग आता डायरेक्टली मिळायला लागल्या का, तर गंमत सांगते तुम्हाला, त्या रिमोट गावड्या गावातल्या राजस्थानच्या बायका आम्हाला म्हणाल्या, हा जनधन में ना हमारे पास अकाउंट मिल गया है. त्या अकाउंट म्हणजे तो जनधन मोबिलाइज तिकडं झाल्यामुळे हे स्टार्टअप सोल्युशन इज रायडिंग ऑन टॉप ऑफ दॅट एंटायर सिस्टम विच इज रेडी. तर ती डीबीटी असते ना, ती नुसती तुम्ही जनधन, जॅम ट्रिनिटीचा तुम्ही उल्लेख केला, जनधन आधार मोबाईल, त्याच्यावरती पण एक लेअर आता यायला लागली आहे भारतामुळे मध्ये. आणि दोज आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग आय थिंक बेनिफिट्स ऑफ दी स्कीम्स. तर हे एक मला अगदी म्हणजे माझ्या डोळ्यात देखत झालेलं उदाहरण सांगते तुम्हाला. ते फार इंटरेस्टिंग आहे. का मतं कुठली कशी फिरतात हे आता मी तुमच्या बोलण्यातनं मनातल्या मनात समजून घेतोय. तो मुद्दा राहू दे. शेवटच्या टप्प्याकडे येताना की काही मोठे बदल झाले ज्याच्याबद्दल खूप चांगली वाईट चर्चा झाली, ते स्ट्रक्चरल होते. त्यातला एक माहीत असणारा डिमॉनिटायझेशन आणि 2 लिगल बदल जे ऍक्च्युली सगळ्यांपर्यंत किती गेले माहीत नाही, पण त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक जण बघतो. एक GST आणि दुसरा IBFC. स्ट्रक्चरल चेंजेस डन बाय दिस गव्हर्नमेंट असे आधीच्या 10 वर्षात झालेले का, नसतील तर हे जे चेंजेस झाले स्ट्रक्चरल, त्याचा इम्पॅक्ट कसा आहे असेस का? तुम्ही 3 चेंजेस मेन्शन केले, डिमॉनिटायझेशन, IBC आणि GST. डिमॉनिटायझेशन वॉज अ बॅड आयडिया, पिरियड. म्हणजे त्याचा काही त्याला आर्ग्युमेंटच नाही आहे, राईट. इट वॉज अ बॅड आयडिया. ते आपण करायला काय गेलो, तर आपण ब्लॅक मनी अरेस्ट करायला गेलो. त्या भानगडीमध्ये आपण दुसरंच काहीतरी करून बसलो, विच वॉज अ प्लस. म्हणजे ते डिजिटलायझेशन वगैरे झालं, दॅट इज ओके. पण जे करायला गेलो होतो ते झालं नाही आहे बरं का डिमॉनिटायझेशनला. सो इम्पॅक्ट असेसमेंट कसा आपण करायचा, तर स्कीमला काय करायचं होतं आणि स्कीममुळे काय झालं, याच्यामध्ये ती फेल आहे, ॲब्सोल्युटली फेल गेली स्कीम. लेट्स टॉक अबाउट IBC. IBC मला असं वाटतं की बऱ्यापैकी चांगलं काम करते, पण त्याचा पण ना थोडासा डेटा अजून फ्लुइड आहे बरं का. IBC म्हणजे तुमच्या आपल्या व्ह्युअर्ससाठी थोडंसं सांगते की काय इश्यू आहे. की एखादी कंपनी समज ती तिच्या देऊ शकत नाहीये तिचं लोन घेतलेलं, राईट. तर पूर्वी काय व्हायचं की डेट रिकव्हरी ट्रायब्युनल, DRT म्हणून एक सिस्टीम होती, त्याच्याकडे त्या बँका जाऊ शकायच्या. पण त्या डेट रिकव्हरी ट्रायब्युनलला की ह्या कंपनीने जेवढं कोलॅटरल दिलंय, ओके, तिथपर्यंत ते सांगू शकायचं की कोलॅटरल विकून तुम्हाला तुमचं मिळेल, पण कंपनीच लिक्विडेट वगैरे करण्याचा अधिकार DRT कडे नसल्यामुळे ते अनेक वर्ष ते ह्या केसेस चालायच्या आणि 8-8, 9-9 वर्ष झाली तरी त्या केसचा काही निकाल लागत नव्हता. ओके. आता इनसॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड 2016 हा जो आला मोदींच्या ह्याच्यामध्ये, तर दिस हॅज बीन अ बिग गेम चेंजर. ह्याच्यामध्ये काय होतं ते आपण जरासं समजून घेऊया. कुठल्याही कंपनीला क्रेडिटर्स जे असतात ना, ते 2 प्रकारचे असतात. एक ऑपरेशनल क्रेडिटर असतो आणि एक फायनान्शियल क्रेडिटर असतो. ऑपरेशनल क्रेडिटर म्हणजे कोण, जो मला माल सप्लाय करतो ऑन क्रेडिट, की मी त्याला म्हणते की पुढच्या महिन्यात मी तुला तुझे पैसे देईन. सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. काही वेळेला सब कॉन्ट्रॅक्टर असतात की मी त्याला सांगते की अरे हे काम करतोस का आणि मी पुढच्या महिन्यात पेमेंट देणार. हे सगळे माझे क्रेडिटर्स आहेत, ऑपरेशनल क्रेडिटर. आणि फायनान्शियल क्रेडिटरमध्ये निश्चितच बँका असतात. तर आता IBCनी काय केलं की IBCनी त्याच्याखाली 2 मोठ्या इन्स्टिट्यूशन्स घेतल्या आहेत. वन इज NCLT आणि वन इज NCLAT. दॅट इज द नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आणि नॅशनल कंपनी ॲपेलेट ट्रायब्युनल, जिकडे अपील्स हिअर केले जातात. तर फ्रेमवर्क आता असं आहे की IBCचा बोर्ड असतो, त्याच्याखाली NCLT आहे आणि NCLAT पण आहे. ओके. आता समज एखाद्या क्रेडिटरला असं वाटलं की बुवा मी, क्रेडिटर मोस्टली ना फायनान्शियल क्रेडिटर्सच आपल्याला IBC खाली अप्रोच होताना दिसतात. ऑपरेशनल क्रेडिटर्स आहे तरतूद, पण माझ्या तरी निरीक्षणात काही फार नाही की गेलेत म्हणून. तर ते फायनान्शियल क्रेडिटर म्हणजे बँका. समज त्या यांच्याकडे गेल्या IBC कडे आणि बोर्डाकडे आणि त्यांनी सांगितलं की वेल आम्ही पैसे दिलेले आहेत आणि ही कंपनी ते रिटर्न करत नाहीये. तर साधारणपणे प्रोसेस अशी असते की त्यांना COC म्हणजे कमिटी ऑफ क्रेडिटर्स करायला सांगितलं जातं. एकदा COC तयार झाली, ती जी कमिटी ऑफ क्रेडिटर्स असते, कारण बरेच वेळेला 3-4 बँकांनी दिलेलं असतं लोन, की ती COC जी असते ना, ती एक रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणजे RP याची अपॉइंटमेंट करते. आणि हा जो माणूस असतो RP, जो रिझोल्युशनल प्रोफेशनल आहे, तर तो बेसिकली काय बघतो की ह्या कंपनीला समज आपण लिक्विडेट केलं तर ह्या कर्जदारांना आपण किती पैसे देऊ शकू, आणि ऑप्शनली तो जाहिराती पण करतो की कोणी बिडर आहे का.
आणि त्या बिडची व्हॅल्यू समज लिक्विडेशनच्या व्हॅल्यूपेक्षा जास्ती असेल तर बिडरला कंपनी द्यावी. 2 मोठी उदाहरणं जी आज आपल्याला माहिती आहेत, प्रचलित आहेत, एक म्हणजे भूषण स्टीलला अशाच पद्धतीने टाटा स्टीलनी टेक ओव्हर केलं, आणि दुसरं खूप मोठं एक्झाम्पल म्हणजे रुची सोयाला जे पतंजलीनी टेक ओव्हर केलं, पतंजली ग्रुपनी. हे दोन्ही ह्या रूटमधून टेक ओव्हर केलेत की द बिड व्हॅल्यू वॉज मोर दॅन द लिक्विडेशन व्हॅल्यू. बरं, त्या आरपीला बेसिकली की तू 6-8 महिन्यामध्ये तुझा रिपोर्ट द्यायला पाहिजेस आणि ही प्रोसेस संपायला पाहिजे असे पण काही टार्गेट्स दिलेले आहेत. तर त्यामुळे त्याच्यावरती पण ते सारखं टेन्शन असतं की एम आय परफॉर्मिंग ॲज पर माय टार्गेट ऑर नो. ह्यामुळे एकूण असं जरासं दिसायला लागलं की DRTच्या खाली जे 7 ते 8 वर्ष लागायची केस सेटल व्हायला आणि बरेच वेळेला व्हायच्याच नाही, आता 2 वर्षावरती ती मुदत आलेली आपल्याला दिसते. दुसरं म्हणजे इन टर्म्स ऑफ डेटा व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग की जे ॲडमिटेड क्लेम्स आहेत त्यापैकी 32% क्लेम्स हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना त्यांचे मिळालेले आहेत. आणि खूपच इंटरेस्टिंग म्हणजे 170% ऑफ द लिक्विडेशन व्हॅल्यू त्यांना मिळालेली आहे. म्हणजे बिड जो होता ना दॅट वॉज मोर दॅन द लिक्विडेशन व्हॅल्यू, की कंपनी मी लिक्विडेट केली, सगळं विकून टाकलं तर 10 कोटी मिळत आहेत. तर बिड व्हॅल्यू वॉज हायर, त्यामुळे ती त्या बिडरकडे गेली. तर टोटल आपण बघितली तर 170% लिक्विडेशन व्हॅल्यू ही क्रेडिटर्सनी रिअलाइज केलेली आहे. ह्याच्यामध्ये गडबडी व्हायला लागली आहे. लास्ट इयर क्रिसिलचा एक रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की रिझोल्युशन टाइम ह्यांचं पण वाढायला लागलंय, नंबर ऑफ बेंचेस नीड टू बी इम्प्रूव्ड अँड ऑल ऑफ दॅट. सो गव्हर्नमेंटनी आता ते बेंचेस वगैरे ॲड करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. अजून एक इंटरेस्टिंग मला IBC मध्ये असं वाटतं की समज मी पैसे भरले नाहीत माझ्या बँकला आणि बँक गेली IBC कडे आणि माझी कंपनी लिक्विडेट झाली, तर ह्या भीतीने का होईना ओके आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करणं, लोन रिस्ट्रक्चर करून घेणं, वेळेतच जाऊन आपल्या क्रेडिटरशी बोलणं, ह्या सगळ्या बिहेवियरल चेंजेस आहेत ना, हे खूप व्हायला लागलेत सिस्टीममध्ये, विच इज अ व्हेरी व्हेरी गुड थिंग टू हॅपन. GST इज काय बोलू तर डेफिनेटली अ गेम चेंजर राईट. GSTचे आपण हे बघितले, म्हणजे मी 24-25च्या बजेटमधून सांगते की द बिगेस्ट टॅक्स रेव्हेन्यू ग्रॉस GST म्हणजे बिफोर पेमेंट टू स्टेट शेअर देण्याच्या आधीचं सांगते, बिगेस्ट रेव्हेन्यूज फ्रॉम GST फॉलोड बाय कॉर्पोरेट इन्कम टॅक्स फॉलोड बाय पर्सनल इन्कम टॅक्स. तर GST डेफिनेटली हॅज म्हणजे त्याच्यामुळे रेव्हेन्यू सुदृढ व्हायला लागलेले आहेत गव्हर्नमेंटचे. दॅट्स वन पार्ट ऑफ द स्टोरी. पण दुसरी पण तुम्हाला एक सांगते की हल्ली तुम्ही बघितलंय का की आपल्याला आपला जो GST रिटर्न असतो तो आणि इन्कम टॅक्स रिटर्न तो पण आता सिंक व्हायला लागलाय. म्हणजे इट क्रिएट्स एक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना मी समज माझा इन्कम अंडर कोट करते आहे, तर GST रिटर्नशी तो तादात्म्य नसेल त्याचं, तर तुम्ही पकडले जाता. तर त्यामुळे ना चेक पॉईंट आपण म्हणतो ना, चेक्स अँड बॅलन्सेस पाहिजेत कुठल्याही चांगल्या टॅक्स सिस्टीममध्ये. तर आय थिंक GST हॅज क्रिएटेड अ चेक पॉईंट फॉर इन्कम टॅक्स पेमेंट ॲज वेल. आणि त्यामुळे दीज आर डेफिनेटली 2 व्हेरी व्हेरी गुड इनिशिएटिव्स. शेवटचा प्रश्न, खरं तर अजून खूप वेळ बोलायची इच्छा आहे, आमचा लॉंग फॉर्मॅट आहे पण अजून लॉंग व्हायला हवा असं लक्षात आलं. पण सामान्य माणूस आहे ना की ज्याला तुमच्या अभ्यासाचा विषय, आवडीचा विषय म्हणून इतक्या डिटेल जाऊ शकता, त्याला एकतर इतका वेळ नसतो, इतकी समज नसती, आणि इतकं सगळं ऐकल्यावरती जमलिंग होऊ शकतं. म्हणजे नक्की काय, तर सामान्य माणसानं, कारण तो ही इज गोइंग टू टेक अ डिसिजन की वोट करेल आणि काहीतरी करेल, चांगलं वाईट ठरवेल, पारख करेल, अशा वेळेला सामान्य माणसानं जो आयुष्य जगतोय स्वतःचं, त्यानं या सगळ्या मॅक्रो इकॉनॉमीकडे कसं बघावं, काय असे काय म्हणू आपण त्याला की बॅरोमीटर्स आहेत, एवढं बघा बाबा आणि मग बास असं. तर मला तुमचं हे ऐकून खरं पु ल देशपांड्यांची आठवण आली एकदम, की जिकडे ते म्हणतात की मी ह्याच्या भाषणाला गेलो की मला त्याचं पटायला लागतं, आणि मग समोरच्या पार्टीच्या माणसाच्या भाषणाला गेलो की मी अगदी तिकडून पेटून यायचो घरी की बास ह्या पार्टीचंच बरोबर आहे. ही गत त्यांच्या काळापासून आजपर्यंत चालूच आहे. मी खरं सांगू का, तुम्ही मला जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर नाहीये खरं तर माझ्याकडे. पण त्याच्या आधी मी एक वेगळं सांगते की शेवटी ना आपण काही इकॉनॉमीमध्ये राहत नाही हो, आपण एका सोसायटीमध्ये राहतो. त्यामुळे ना पॉलिटिकल पार्टीसाठी व्होट करताना इकॉनॉमी इज जस्ट वन व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द कन्सिडरेशन्स. आपल्याला ना पार्टी अनेक वेगळ्या सॉफ्ट आणि हार्ड गोष्टींमुळे आवडत असते किंवा नसते आवडत, राईट. सो इकॉनॉमी इज वन व्हेरी व्हेरी स्मॉल पार्ट. पण येस, सामान्य माणसाच्या दृष्टीने समज एक 4 गोष्टी 100% आपण बघाव्या, तर एक ग्रोथ रेट बघावा, कारण ग्रोथ रेट चांगला असला तर आपली पण नौका त्याच्यामधूनच तरून जाते, तो एक भाग आहे. दुसरं म्हणजे महागाई बघावी. तिसरं म्हणजे करप्शन बघावं. हा पॉलिटिकल आउटकम आहे की इकॉनॉमिक आउटकम आहे ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते, पण करप्शन डेफिनेटली दोन्ही क्षेत्रांमध्ये खेळणारी गोष्ट आहे. तर करप्शनचं प्रमाण बघावं. चौथं म्हणजे सरकारनी ज्या वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्यांच्या दृष्टीने
काही वेगळ्या गोष्टी सरकार करू पाहतंय का, हा एक चौथा प्लॅन कसावा, याच्या बेसिसवरती आय थिंक इकॉनॉमिकली आपल्याला साधारणपणे अंदाज येतो. सो ग्रोथ, इन्फ्लेशन, स्कीम्स आणि स्कीम्स फॉर द पुअर आणि करप्शन, ह्या 4 गोष्टी समज बघितल्या साधारणपणे प्लस मायनस, आणि त्याच्यामध्ये मग ऑफकोर्स बाकीचा तडका सगळाच लागतो पॉलिटिकल मूव्सचा, त्याच्या बेसिसवरती वोट ठरतं आय गेस. थँक्यू व्हेरी मच. खूपच इन्साइटफुल चर्चा झाली. अजून समजून घ्यायला आवडेल, पण इथंच थांबू. धन्यवाद. थँक्यू सो मच.